सेजल पुरवार या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी एका भविष्यवाणीची। जपानी बाबा वेंगानं जगाला धडकी भरवणारी भविष्यवाणी केली। 2030 मध्ये एक घातक व्हायरस हाहाकार माजवणार अशी भविष्यवाणी रियो तात्सुकीनं केली। रियोची ही भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे, कारण रियो तात्सुकी यांची आधीची काही भाकितं खरी ठरली आहे। 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीचं भविष्य त्यांनी वर्तवलं होतं आणि ते खरं ठरलंय। 2030 मध्ये एक घातक व्हायरस हाहाकार माजवणार असं त्यांनी सांगितलेलं। नवा व्हायरस अधिक लोकांचा बळी घेईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं। जपानी बाबा वेंगाचं 2020 मधील कोरोना संकटाचं भविष्य खरं ठरलेलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका सज्ज झाली आहे। पालिकेच्या तिन्ही रुग्णालयामध्ये राखीव बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यात कोरोना संसर्गित रुग्ण आढळून येत आहेत, त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पूर्वतयारीच्या दृष्टीने आदेश देण्यात आले आहेत। पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19 इतकी झाली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवाद्यांची लष्करे तैयबाचा दहशतवाद्यांची मुजोरी काही कमी होत नाही। लष्करे तैयबाचा एक कार्यक्रमामध्ये दहशतवादी मुझम्मिल हाजमी यानं थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। मोदी, तुम्ही आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांची भीती दाखवता, आम्ही तुमच्या मिसाईलने नाही घाबरलो, गोळ्यांनी काय घाबरणार, असं विधान या दहशतवाद्यांनी केलंय। हमें अपनी गोली से डराते हो मोदी, हम तुझे वाज़े पैगाम देते हैं, हमारे तो बच्चे तेरे मिसाइलों से नहीं डरे, हम तेरी गोली से कहां डरेंगे। और ये पैगाम सुन, ये वाज़े पैगाम है, हमें खौफजदा न तेरे बड़े कर सके न तू कर सकेगा। तू तारीख जरा देख ले, इस हिंदुस्तान के अंदर तेरे बाप दादा की तारीख क्या है और हमारे आबाओ अजदाद की तारीख क्या है। तेरे बाप दादा ने हमेशा हमारे आबाओ अजदाद के सामने पानी भरा है और हम तुझे भी ये बात कहते हैं, वक्त आने वाला है जब तू भी हमारे सामने पानी भरेगा। पीओके एक दिवस भारताचाच होणार असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। यापुढे पाकशी केवळ दहशतवाद, पीओकेवरच चर्चा असंही ठणकावून त्यांनी सांगितलं। जब भी बात होगी केवल आतंकवाद पर बात होगी, पीओके पर बात होगी और किसी दूसरे मुद्दे पर पाकिस्तान के साथ बात नहीं होगी। पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग हमारे अपने हैं, आप मानते हैं ना। पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा हैं। हम प्रधानमंत्री के श्री नरेंद्र मोदी जी के एक भारत श्रेष्ठ भारत के संकल्प के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध हैं और हमें यह पूर्ण विश्वास है कि हमारे वो भाई जो आज हमसे भौगोलिक और राजनीतिक रूप से अलग हैं, वो भी अपने स्वाभिमान, आत्मा की आवाज़ और स्वेच्छा से भारत की मुख्य धारा में कभी न कभी जरूर वापस लौटेंगे। पुढे एक महत्त्वाची बातमी आहे। पावसानं राज्यभरात शेतीचं प्रचंड नुकसान केलं। सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात 2 एकर क्षेत्रातलं केळी पीक उद्ध्वस्त झालंय, ज्यात शेतकऱ्यांचं 12 लाखांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। तर जालन्यामध्ये आपण जर बघितलं तर राणी उचेगाव शिवारात देखील कोबी शेतातच खराब होतीये, त्यामुळे लाखोंचं नुकसान झालेलं आहे। तर बीडच्या येळंब घाटात काकडी पिकाचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला। धुळे जिल्ह्यात शेतात साठवून ठेवलेला कांदा आणि मका पूर्णतः भिजला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात भुईमुग शेतीचं मोठं नुकसान झालं, पाणी शेतात घुसल्यानं शेंगदाणा वाया गेला। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघूया, ती म्हणजे मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मोठं नुकसान झालंय। मान्सूनपूर्व पावसानं ज्वारी पिकाचा हातातोंडाचा आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावलाय। पावसामुळे एकंदरीत काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटलेले आहेत आणि तेल्हारा तालुक्याच्या हिंगणी गावातील एका तरुण शेतकऱ्यानं यावरून कृषी मंत्र्यांना खडेबोल सुनावले।
देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले आहे की लवकरात लवकर पंचनामे स्थानिक प्रशासनाने करावे. पण आपले आणि याच्यानंतर जाऊन राजकीय विषय जर म्हटला तर हे एवढं वाया गेलं तरी कोणाला चिंता नाही. आणि आदरणीय कोकाटे साहेब म्हणतात, जे कृषी मंत्री आहेत दाखवकडे, की पीक कर्ज कशासाठी घेतलं जाते, तर पीक कर्ज याच्यासाठी घेतलं जाते साहेब की या सगळ्या वाया गेलेल्या पिकाच्या छाताळावर पाय ठेवून पुन्हा हे वावर तयार करायचं आहे. त्यासाठी पीक कर्ज घेतलं जाते. कोणते लग्न समारंभ करण्यासाठी पीक कर्ज घेतलं जात नाही. आणखी एक मोठी बातमी आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि ज्यांच्या घरात पाणी गेलंय त्यांना 10,000 देणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला आहे. आता धान्य द्यायचं सुरुवात केली. धान्य मिळालं का? आता 10,000 रुपये ज्यांच्या घरात पाणी गेले त्यांना देतोय. त्यांना आता 11च्या 11:30च्या पुढे फोन लावून द्या, मी त्यांना सगळ्यांना पैसे सोडायला लावतो, ते करतो. आता शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे होती. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय. त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही, त्याला जरा कळ काढावी लागेल. मी त्याच्या मागं आहे. इथं जरी बारामतीत असलो तरी सारखं माझे 2-2 तासाला फोन चालले. इथलंच मी सह्या करून पाठवतोय त्यात काळजी करू. आणि जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात शक्यची मदत आम्ही करणार. एका धाडसी डॉक्टरने खासगी रुग्णालयांमधील काळं आणि भीषण वास्तव समोर आलं. एक धक्कादायक सत्य आहे. मॅनेजमेंट रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी डॉक्टरवर दबाव कसा आणला जातो याचं वास्तव उजेडात आणलंय. मी डॉक्टर नाही, मी एक सेल्समन आहे असं हा डॉक्टर म्हणतोय. आणि या प्रामाणिक डॉक्टरने रुग्णालय कशी रुग्णांना लुटतात हे समोर आलंय. पाहुयात हा डॉक्टर काय म्हणतोय. मैनेजमेंट कहता है इस महीने आईसीयू में इतने बेड भरने चाहिए, ओटी खाली नहीं रहनी चाहिए, जो मरीज ओपीडी में है उसे भर्ती कराओ, चाहे जरूरत हो या ना हो. क्या हम डॉक्टर है या किसी इंश्योरेंस एजेंट की तरह कोटा पूरा करने वाले सेल्समैन? रोज मीटिंग होती है, कितने नए पेशेंट लाए, कितने टेस्ट लिखे, कितने रेफर किए सर्जरी के लिए. ना पूछो कौन बचा कौन गया, ना पूछो वाकई किसे इलाज की जरूरत थी. और मैं हर रात अपने आप से यही सवाल करता हूँ, क्या मैं अब भी डॉक्टर हूँ या फिर एक टारगेट फुलफिल करने वाला कर्मचारी? माफ करना, इंसान हूं मैं भी. मरीज को संख्या में गिनते गिनते कभी कभी खुद को भी गिनती में शामिल करने लगता हूं. पर अब चुप नहीं रह सकता. अब जरूरी है पूछना, क्या हमारा सिस्टम बीमार है? क्योंकि इलाज अब सिर्फ मरीजों का नहीं, पूरे सिस्टम का होना चाहिए. मैनेजमेंट कहता है इस महीने आईसीयू में इतने बेड भरने चाहिए, ओटी खाली नहीं रहनी चाहिए, जो मरीज ओपीडी. तर आपण पाहिलं हे भीषण वास्तव. यानंतर पुढची बातमी. रुग्णालयात गरीब लोकांना उपचार मिळावे यासाठी काही बेड रिझर्व असावे ही सरकारची योजना आहे आणि अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. एका धाडसी डॉक्टरने खासगी रुग्णालयांमधील काळं आणि भीषण वास्तव उघड केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. बेड रिझर्व असले पाहिजे, जे बेड या लोकांकरता तातडीने मिळाले पाहिजे, या गरीब लोकांना. याच्याकरता आणलेली योजना आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये फार फायदा होतोय. जसं आपण आयसीयू मध्ये असतं तसंच त्या पद्धतीने हे जे रोगी आहेत, जे आयडेंटिफाय झाले आहेत किंवा जे काही आयुष्यमान भारतमध्ये बसतात, महात्मा फुले अभियानात बसतात, त्यांनाही फॅसिलिटी मिळाली. पुढची महत्त्वाची बातमी बघूयात. भांड्यांचा संघ घेण्यासाठी लाडक्या बहिणींची तुफान गर्दी झाली आहे. तर नंदुरबारमध्ये लाभार्थी बहिणी रांगेत उभ्या आहे. मध्यरात्री 3 वाजेपासून लाडक्या बहिणी रांगेत आहे. 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. तासनतास उभे राहिल्यानंतरही नंबर न आल्यानं लाडक्या बहिणींचा मात्र संताप होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाभार्थ्यांच्या गर्दीमुळे शहादा प्रकाशा बायपास रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. आम्ही रात्री 3 वाजेपासून इकडे उभं आहे, तरी पण अजून लोक ते सांगताय की इथं भांडे संपले बुवा असं म्हणताय. चालू केलेलं नाही वाटत आहे. एवढा त्रास करून आलोय आम्ही. थेट जाऊयात सोलापुरात. सोलापूरच्या भीमा खोऱ्यातील मुसळधार पाऊस आणि पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. भीमा नदीमध्ये शाळकरी मुलीची स्टंटबाजी दिसली आहे. पाण्याचा प्रवाह वाढला असतानाही उड्या मारलेल्या आहेत. शाळकरी मुलींनी ही स्टंटबाजी केलेली आहे. भीमेच्या पात्रात या उड्या मारल्या. आणि
आणि आता बातमी अंगावर काटा आणणारी, ज्याचा कुणी विचारही केला नसेल, ही घटना फक्त 7 सेकंदांमध्ये घडली. टोल प्लाझाचं छत चक्क हवेत उडालं. एखादी पतंग उडावी तसं हे छत अचानक दूर जाऊन कोसळलंय. सुदैवानं गाड्यांची रांग या ठिकाणी नव्हती, त्यामुळे मोठी जीवितहानी या ठिकाणी टळली. ही अंगावर काटा आणणारी घटना राजस्थानच्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझावर घडली. सोलापूरच्या टेक्सटाईल मार्केट समोर कारचा भीषण अपघात झाला. बोलेरो गाडीने धडक दिल्यानं 2 महिला या अपघातात जखमी झाल्या. या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. रोहिणी पप्पुल आणि उषा वाघे असं अपघातात जखमी झालेल्या महिलांचं नाव आहे. मुंबईच्या गोरेगावमधील सोसायटीच्या लिफ्टमध्ये हाणामारी झाली आहे. गोरेगाव पश्चिम येथील एका सोसायटीमध्ये झालेल्या हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. केवळ लिफ्टमध्येच नाही तर सोसायटीच्या बाहेरही हाणामारी झाली. बेकायदेशीर पार्किंगवरून भांडण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंच्या एकेका व्यक्तीला ताब्यात घेतलं. नाशिकमध्ये अज्ञात टोळक्यानं एका बारला आग लावली आहे. बाटलीमध्ये आणलेले ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली आहे. या दरम्यान सीसीटीव्ही देखील समोर आलाय. नाशिकच्या ITI सिग्नल परिसरात असलेल्या कुमार भारती बारला ही आग लावली आहे. आग का लावली याचं कारण कळू शकलेलं नाही. दुसऱ्या कॅमेऱ्यात दिसत ना कुठून आले का आले दुसरा चेक करून घ्या. ह्या कॅमेऱ्यात दिसत दुसऱ्या कॅमेऱ्यात दिसत ना कुठून आले का आले दुसरा चेक करून घ्या. ह्या कॅमेऱ्यात दिसत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार सोहळा पार पडल्यावर दिल्लीहून मुंबईला परतताना विमानात एक सुंदर क्षण अशोक सराफ यांनी अनुभवला. अशोक सराफ यांच्या फ्लाईट कॅप्टन असलेल्या खास अनाउन्समेंट करत त्यांचा सन्मान केला. अशोक मामा यांना मिळालेला हा आदर पाहून आनंद आणि अभिमान वाटतो असं त्यांची फ्लाईट कॅप्टन भाची आदिती. हाल ही में भारत सरकार ने पद्मश्री से सम्मानित किया है और मुझे गर्व है कि आज मैं उन्हें मुंबई तक फ्लाई कर रही हूँ. मैं आप सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि प्लीज तालियों से आप उनका अभिनंदन करें और उनका स्वागत करें. Very good evening, ladies and gentlemen. I am your captain Aditi Palanchpe. A very warm welcome to all of you on flight 6864 service from Delhi to Mumbai. यानंतर इतर काही महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात. सुरुवातीला बातम्या पावसासंदर्भातल्या. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामध्ये आजही पाऊस पडण्याचा अंदाज सध्या वर्तवला जातो. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर उर्वरित महाराष्ट्रासाठी आज येलो अलर्ट आहे. मे महिन्यामध्ये बरसणाऱ्या पावसानं राज्यभरात दाणादाण उडवली आहे. मुंबईमध्ये आज पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली असल्याचं दिसतंय. मात्र असं असलं तरी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट आहे. यंत्रणांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले. तासभर बरसलेल्या पावसात भिवंडीकरांची दैना उडाली. भिवंडीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. काही नागरिकांच्या घरात गटारीचं दूषित पाणी गेलं. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचा नालेसफाईचा दावा हा फोल ठरला. मे महिन्यात झालेल्या पावसाने आता अक्कलकोट तालुक्यातील जलसाठ्यांची पातळी चांगलीच वाढलेली आहे. तर घोळस गावचा साठवण तलाव 75% भरलाय. इथला पाझर तलाव तब्बल 100% भरलाय. इतिहासात पहिल्यांदा मे महिन्यामध्ये एवढ्या प्रमाणात तलाव भरल्याची नोंद आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम करण्यात आली आहे। मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, आरोग्य, पोलीस आणि ग्रामपंचायत विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना आपत्तीपासून बचाव करण्याचे धडे दिले आहेत। पुराच्या पाण्यातून पूर ओलांडण्यास बैलांनी नकार दिलेला आहे। मालकाचा जीव गेलेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जालन्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत। त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले 2 बैल पुराच्या पाण्यातून नेण्यासाठी प्रयत्न केले। आज आपण जय जवान जय किसान अशा प्रकारे वाशिममध्ये वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये विद्युत पोल कोसळलेले होते आणि त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला होता। मात्र महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। याशिवाय यासाठी आता अतिरिक्त मनुष्यबळ आणि साहित्यही पुरवण्यात आलेलं आहे। वेळेआधीच पाऊस आला, त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भुईमुग शेतीचं मोठं नुकसान झालं। भुईमुग शेतीमध्ये पाणी घुसून शेंगदाणा वाया जाण्याची भीती आहे, त्यामुळे कुडाळ तालुक्यातील कुमरमळा राणे यांच्या वाडीतील शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी झाल्यास आणि कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढावल्यास एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली असल्याचं कळतंय। मालवण इथे टीम दाखल झालेली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती कार्यरत असेल। अमरावती शहरामध्ये पुढील 6 दिवस वीज पुरवठा बंद असेल। महावितरण कंपनीतर्फे वीज यंत्रणा दुरुस्तीला आजपासून सुरुवात होते। दुरुस्तीसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत संबंधित भागातील वीज पुरवठा बंद असेल। पाऊस आणि वादळामुळे वीज पुरवठा प्रभावित होतोय, त्यामुळे देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जातात। बुधवारी संध्याकाळी MBA CETचा निकाल जाहीर झाला। राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया या परीक्षा कक्षातर्फे हा निकाल जाहीर झाला। या परीक्षेमध्ये 7 विद्यार्थ्यांनी 100% मिळवले आणि आता लवकरच CET कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे। तिकडे कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रो आता धावणार आहे। 14ची निविदा निघालेली आहे, त्यामुळे आता बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार हे निश्चित आहे। या मेट्रोचा मार्ग आता 38 किलोमीटर लांबीचा असून लवकरच या मार्गिकेचं काम सुरू होईल। मेट्रो 14मुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच जोडली जातील। खूप आनंदाची गोष्ट आहे की काल केंद्र सरकारने जी आपली महत्त्वाची पिकं आहेत याच्यामध्ये अतिशय चांगली अशा प्रकारची हमी भावामध्ये वाढ केलेली आहे। निश्चितपणे याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि जेव्हा केंद्र सरकार हमी भावात वाढ करतं तर त्याचा एक मार्केट इंटरव्हेन्शनमुळे मार्केटवरही त्याचा परिणाम होतो। त्याच्यामुळे बाहेरही मग त्या पद्धतीनं जी काही त्याच्या किमती आहेत त्या वाढत जातात आणि म्हणून फार चांगल्या प्रकारचा निर्णय आम्ही याचं स्वागत करतो। 20 वर्ष काँग्रेसमध्ये असलेले सत्यजित तांबे राहुल गांधींवरती टीका करतायत की ते कार्यकर्त्याला भेटत नाहीत म्हणून। बघा, हे सगळं जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा अनुभव सांगतात। आता शेवटी काँग्रेसची जी काही परिस्थिती आज झाली त्याला काही तर कारणं असतील, त्यामुळे ती काय कारणं आहेत हे हळूहळू आता त्यांचे कार्यकर्ते जे जुने कार्यकर्ते आहेत ते आता सांगू लागले। सर, परभणीच्या विकासाचा अनुशेष बाकी आहे। निधींना पालकमंत्री केले, पण काय आज जाहीर होणार किंवा या प्रश्नांकडे लक्ष देणार? नाही, जाहीर काय, आम्ही आता मेडिकल कॉलेजचं भूमिपूजनच या ठिकाणी केलं। आपल्याला माहिती आहे की किती अडचणीतनं ते मेडिकल कॉलेज तयार झालं, ते कशा प्रकारे ऍक्च्युली अमान्य करण्यात आलं होतं। मग आपण केंद्र सरकारकडे पुन्हा गेलो, केंद्र सरकारला ते समजवलं, त्याचं पुन्हा इन्स्पेक्शन केलं, त्याला नंतर निधी आपण उपलब्ध करून दिला। त्यामुळे मी एवढंच आश्वस्त करतो, ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील। आदिवासी विभागाचा निधी वाढवल्याचा विरोधक आरोप करतायत लाडकी बहीण योजनेसंदर्भात। पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे, अतिशय चुकीचा आहे
अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात. आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे, तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा. आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे. आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल. त्याप्रमाणे तो दाखवला. पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाहीये, तर जवळजवळ 2.25 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे. त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा बळवलेला नाही. ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं. मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल. नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे. त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो. अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो. सर, मे मध्ये अतिवृष्टी होते राज्यामध्ये, नाही असं तुम्ही म्हणाले होते. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोऑर्डिनेशन नाही असं तुम्ही असं मी कधी म्हटलं? चॅनलमध्ये काय ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांना असं वाटतं. सर राज्यामध्ये पाऊस पडतोय, मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. मे मध्येच पहिल्यांदा पाऊस पडतोय, तर काय सांगाल सर याच्या नुकसानीच्या संदर्भात? असं आहे की चांगला पाऊस झाला पाहिजे. चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्याचं भलं होतं. चांगला पाऊस झाला तर खरीपालाही फायदा होतो, रबीलाही फायदा होतो आणि अगदी उन्हाळी पिकापर्यंत पाणी पुरतं. आणि म्हणून पावसाचं आम्ही स्वागतच करतो. पण हे खरं आहे की अतिवृष्टी झाली आहे, काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी मदत करू. त्याचे ऑलरेडी स्टँडिंग ऑर्डर्स आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही आम्ही लक्ष ठेवून आहोत. बघा, शेवटी वातावरणातल्या बदलामुळे मान्सून हा विविध पद्धतीने येतो. म्हणजे समजा 105% मान्सून आला असं आपण ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस अनेकदा त्यातला 50% मान्सून 4 दिवसात येऊन जातो आणि मग त्यातनं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून मला असं वाटतं की आता या संदर्भात आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढे भविष्यातही काही अशा प्रकारचे अवकाळी आली, काही अतिवृष्टी झाली तर आम्ही मदत करू. देवजी, अनेक सोहळे पाहिले मात्र परभणीकरांनी कृतज्ञता सोहळा ठेवला. काय सांगा?